तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 9 पाहणार आहोत. तर यामधील किमान तुम्हाला 13 प्रश्नांची तरी उत्तरे येतात का ते पाहूयात. तर या ठिकाणी पहा, जसाही प्रश्न चालू असेल तसं तुम्ही लगेच उत्तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला शेवटी किती प्रश्नांची उत्तरं आली ते आपल्याला समजेल. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोल्हापूर. कोल्हापूरला कुस्तीची मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. यापुढील प्रश्न आहे, मराठी व्याकरणात श, श, स या वर्णांना काय म्हणतात? ठीक आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. याचं उत्तर आपण पुढील प्रश्नामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर याचं काय उत्तर आहे, या वर्णांना काय म्हणतात, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. किती जणांना याचं उत्तर येतं ते आपण पाहूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे प्रक्षेपास्त्र मानव म्हणून म्हणजेच मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? ठीक आहे, कोणाला म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 5 जूनला. पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 14 सेंटीमीटर. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय आर वर्ग. ठीक आहे, पाय आर वर्ग हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. तर यामध्ये पाय बरोबर 22/7 गुणिले आर म्हणजे त्रिज्या असते. ठीक आहे, आणि त्रिज्येचा वर्ग करायचा आहे. तर या ठिकाणी व्यास दिलेला आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. तर व्यास काय असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. तर त्रिज्या आपली ही 14 सेंटीमीटर जर व्यास असेल तर त्रिज्या आपली किती येईल? 7 येईल. ठीक आहे. तर 7 गुणिले 7, 7चा वर्ग आहे म्हणूनसाठी 7 गुणिले 7. 7 एके 7, 7 एके 7 केलं 22×7 154. ठीक आहे. तर आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 4 येईल, 154 चौरस सेंटीमीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी राजभाषा दिन कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वा शिरवाडकर, कुसुमाग्रज. ठीक आहे, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात हाडांची एकूण संख्या किती असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 206, ऑप्शन नंबर 2. प्रौढ मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 9 9 81 तर 7 तास किती येईल? ठीक आहे, तर या ठिकाणी पाहताक्षणी लक्षात येतं की 9चा वर्ग आहे हा 81, त्याच पद्धतीने 7चा वर्ग 49 येईल, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणार्कचे सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ओरिसा, ओडिसामध्ये हे आहे. या मंदिराला ब्लॅक पॅगोडा असं सुद्धा म्हटलं जातं, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे, पुढारीसाठी विरुद्धार्थी शब्द आहे अनुयायी. ठीक आहे, पुढारी म्हणजे नेता आणि अनुयायी म्हणजे मागे चालणारा. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुचेता कृपलानी. ठीक आहे, सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजेच फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर त्यामध्ये फ्रिऑन आणि अमोनिया हे वापरले जातात, हे लक्षात असू द्या. थंड करण्यासाठी या वायूंचा वापर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर एका सांकेतिक भाषेत वॉटर बरोबर XBUFS असं लिहिलं जातं तर फायर हे कसं लिहिलं जाईल? ठीक आहे, तर यामध्ये आपण पाहता क्षणी असं लक्षात येतं की एका पाठोपाठ एक अक्षर घेतलेले आहेत. या ठिकाणी W नंतर X आहे, A नंतर B असतो, T नंतर U, E नंतर F आणि R नंतर S असतो. त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी F नंतर G येईल, F नंतर G, I नंतर J, R नंतर S आणि E नंतर F म्हणजे GJSF. तर हे आपलं ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट येईल.
यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणजेच भीष्म पितामह कोणाला म्हणतात? ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे दादाभाई नौरोजी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठतेमुळे त्यांना हे पदवी दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, शुद्ध लेखनानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी आशीर्वाद हा शब्द दिलेला आहे, तर शुद्ध लेखनानुसार कोणता शब्द करेक्ट आहे हे तुम्ही या 4 ऑप्शनमधून तुम्ही सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहायचं आहे. या प्रश्नाचं आणि अगोदरच्या एका प्रश्नाचं उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, कोणता करेक्ट शब्द आहे. ठीक आहे, आशीर्वाद आपण खूप ठिकाणी पाहतो, लिहितो, परंतु चुकीचा शब्द कोणता आणि बरोबर शब्द कोणता हे या ठिकाणी तुम्हाला ओळखता यायला हवं. यानंतर पुढील प्रश्न आहे, लोहित रक्तपेशी शरीरात कोठे तयार होतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे अस्थिमज्जा, बोन मॅरो त्या ठिकाणी या तयार होतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, पंचायत राज्यामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 21 वर्ष. ठीक आहे, निवडणूक लढविण्यासाठी किमान 21 वर्षे पूर्ण असावी लागतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे धूपगड. मध्य प्रदेशातील धूपगड हे सातपुडा रांगेतील उंच शिखर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, काथ्याकूट करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे निष्फळ चर्चा करणे, ज्यातून काहीही निष्पन्न होत नाही अशी व्यर्थ चर्चा करणे म्हणजे काथ्याकूट करणे. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे चंद्र. ऑप्शन नंबर 4, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 5, 10, 20, 40 तर या पुढील संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पाहताक्षणी आपल्या लक्षात असं येतं की 5ची दुप्पट 10 आहे, 10ची दुप्पट 20 आहे, 20ची दुप्पट 40, त्याच पद्धतीनं 40ची दुप्पट येईल 80. तर आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट येईल 80. यानंतर पुढील प्रश्न आहे, विठोबाचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पंढरपूर. ठीक आहे, चंद्रभागेच्या काठी बसलेले हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे, हे लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांची आत्तापर्यंत किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहायचं आहे. आणि जे 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारली होती त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहायचे आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या 2 प्रश्नांची उत्तरे विचारलेली होती, जी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची होती, त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, तो प्रश्न होता, पहिला प्रश्न होता त्यामधील, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर याचं करेक्ट उत्तर होतं समवर्ती सूची. या विषयावर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे कायदा करू शकतात. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? हा प्रश्न होता दुसरा. तर याचं करेक्ट उत्तर आहे 7 एप्रिल. WHOच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ज्याही विद्यार्थ्यांची बरोबर आली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2 असं लिहायचं आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.